पुण्यातील खडकवासला धरणासमोर असलेल्या पाटबंधारे विभागाच्या जवळपास 11 एकर जागेमध्ये थीम पार्क उभारण्यास हिरवा कंदील दाखवण्यात आला असून यासाठी जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या अनिता तुकाराम इंगळे यांनी 2017 पासून केलेल्या प्रयत्नांना यश आले असल्याचे त्यांनी म्हटलंय। याबाबत इंगळे यांनी आनंद व्यक्त केला असून या भागातील ग्रामस्थांचे त्यांनी अभिनंदन केलंय। यासाठी 2017 साली इंगळे यांच्याकडून पाटबंधारे विभागाला पहिला प्रस्ताव सादर करण्यात आला होता। त्यानंतर 26 जानेवारी 2019ला ग्रामपंचायत कोपरेमध्ये देखील याबाबत ठराव पारित करण्यात आला होता। तेव्हाच पाटबंधारे विभागाशी पत्रव्यवहार देखील अनिता इंगळे यांच्याकडून करण्यात आला होता। त्यानंतर तत्कालीन पाटबंधारे मंत्री जयंत पाटील यांच्याशी याबाबत अनेक वेळा भेटीगाठी घेत खासदार सुप्रिया सुळे यांच्या माध्यमातून केलेल्या पत्रव्यवहाराच्या प्रती इंगळे यांनी जनतेच्या समोर मांडल्या आहेत। पर्यटन संचालनालयाच्या माध्यमातून 5 टप्प्यांमध्ये होणार असलेल्या या कामासाठी 3,80,00,000 निधी उपलब्ध करून देण्यात आला असून त्याचे काम सुरू करण्यात आले। पाहूयात याबाबत काय म्हणाले आहेत अनिता इंगळे। या व्हिडिओचे सहप्रायोजक आहेत नानेकर अँड सन्स, देशाच्या क्षितिजावर विकासाचा सूर्य उगवलाय। जय गणेश डेव्हलपर्स, बांधकाम क्षेत्रातील एक तरुण नाव। अंजनी लॉन्स मंगल कार्यालय, कोंडवे धावडे, पुणे। पार्किंग, जेवणाचा स्वतंत्र हॉल आणि वधूवरांच्या सुसज्ज खोल्यांसह बजेटमध्ये असलेले एकमेव खात्रीशीर मंगल कार्यालय। आमची अशी संकल्पना होती की माझ्या शिवण्यापासून बहुलीपर्यंत एकही गार्डन उपलब्ध नाहीये। त्यामुळे नागरिकांची सतत मागणी होती की आपल्या ह्या भागात एखादं सुंदरसं गार्डन तयार व्हावं। तर यासाठी आपण 2017 पासून पाठपुरावा करतोय। तर हा त्यानंतर 2019ला जयंत दादा असतील, ताई असतील, सुप्रियाताई असतील, दादा असतील, ह्यांच्या माध्यमातून आपण बांधा आणि हस्तांतरित करा ह्या तत्वावरती हे प्रोजेक्ट चालू केलं होतं। पण ते प्रोजेक्ट काही कारणानं थोडंसं विस्कळीत झालं। पण आता नव्या स्वरूपात म्हणजे कोविडमध्ये आपण पाहिलंच की ऑक्सिजनची आपल्याला किती गरज आहे। त्यामुळे ऑक्सिजन पार्क ह्या धर्तीवर पर्यटन विभागानं आपल्याला 4 कोटीचा पहिल्या सत्रात निधी उपलब्ध करून दिलाय। त्यात फेज 1 आणि फेज 2 अशी कामं त्वरित आणि जलद रीतीनं होणार आहेत। त्यासाठी त्या जागेची आता साफसफाईची जी कामं आहेत ती चालू करण्यात आलेली आहेत। ह्या कामात ज्यांनी आतापर्यंत आम्हाला मदत केली त्या सर्वांचेच मी आभार मानते आणि खास करून मी पर्यटन विभागाचे आभार मानते। आणि इतकी छान आणि मोक्याची जागा आम्हाला पाटबंधारे खात्याने उपलब्ध करून दिली त्या पाटबंधारे खात्याचे मी आभार मानते। आणि खरोखरच एक सुंदरसं थीम पार्क इथं, ऑक्सिजन थीम पार्क इथं लवकरच अस्तित्वात येईल। आणि त्यामुळं माझ्या शिवणे ते बहुली या सगळ्याच ग्रामस्थांच्या मनात आनंदाचं वातावरण आहे। 2017 पासून ते 2024 पर्यंतचा हा जो प्रवास आहे ह्या पार्कचा, तर तो आता संपुष्टात येऊन इथं सुंदर ऑक्सिजन पार्क तयार होणार आहे। आणि त्यामुळं माझ्या अनेक मुलांना इथं रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे। आणि त्यामुळं मी माझ्या या शिवणे, उत्तमनगर, कोंढवे, कोपरे, खडकवासला इथल्या ग्रामस्थांचे अभिनंदन करतेय। आणि हे थीम पार्क लवकरच सुरू होईल असं मी सगळ्यांना आश्वासित करतेय।